सुख एक हेचे ठाई, सुख एक हेचे ठाई, बहो पायी संतांच्या मनवून केला वास, नाही नाश ते ठाई किंवा नाही नाशे ठाई, न करवे हाली चाली दिवारली चिंता आहे, मनवून केला वास, नाही नाश ते ठाई. तुका म्हणे निवेतनो, तुका म्हणे निवेतनो, सहज करू लागता, मनवून केला वास, नाही नाश ते ठाई. विठ्ठला अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची. मंगल भावना मंगल मंगल भावना एक हेचे ठाई किंवा सुख वाट हेचे ठाई, बहुपायी संतांचे बहुपायी संतांच्या म्हणवून केला वास, नाही नाशते ठाई. कसतो मावळच्या त्या क्षेत्रामध्ये आनंदी या क्षेत्रामध्ये आणि आग्रिया धर्मशाळेमध्ये आजची कीर्तन सेवा करण्यासाठी निवड केलेला अभंग संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराजांचा फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून महाराज तुम्हाला सर्व जीवांना खऱ्या सुखाचा पत्ता सांगतात. कारण जीवनामध्ये ज्या वस्तूची आपल्याला अपेक्षा आहे अशा वस्तूचा पत्ता माहीत असणं फार फार महत्वाचं. अन्यथा जर जवळ पत्ताच नसेल तर एक अशी म्हण आहे की जिम्मेने पत्तावर निकले कलकत्ता. स्थान कसं मिळेल तर सर्व जीवांना ज्याची नितांत गरज आहे अशाच वस्तूचा पत्ता महाराज या अभंगातून सांगतात. ज्या निमित्ताने कार्यक्रम आहे त्या निमित्त सांगणं हे आपलं कर्तव्य आहे. पत्रिका आहे असं द्या. तेव्हा काही वर्षापूर्वी आपले समाधान महाराज हे स्वर्गवासी झाले, वैकुंठवासी झाले आणि म्हणून ते असताना सगळं ठरलं होतं सप्ताह करायचा. पण त्याला आणखी काही जोर आला, आणखी काही त्याला चालना मिळाली. समाधान महाराज एक आपल्या संस्थेचं वैभव म्हटलं तरी
गोड स्वभाव होता, आचरण चांगलं होतं आणि सुंदर असा आवाज होता, वजनदार आवाज आणि गोड आवाज आणि प्रकृती चांगली होती, आरोग्य चांगलं होतं. तरी पण शेवटी काही आजार होऊन त्यांना जावं लागलं. त्याकरता काही ठराविक गुरुबंधूंनी विचार केला, मित्रमंडळीने विचार केला आणि त्या निमित्ताने त्यांच्या निमित्ताने हा सप्ताह सुरू केला. विठ्ठला तर कुठला ग्रुप आहे, त्याला टीम म्हणायचं नाही आपण, तर त्यामध्ये आमचे प्रतीक महाराज आहेत. सर्वांमध्ये थोरले आहेत, वयस्कर आहेत आणि जाणकार देखील आहेत आणि एका संस्थांचे ते अधिपती आहेत. गोड नदी शिरूर इथं त्यांचा आश्रम आहे, मठ आहे किंवा संस्थान आहे. तरीही पण उपाधी मोठी आहे, तरी पण लक्ष घालून या सत्तामध्ये त्यांचं फार मोठं योगदान असतं. एक मोठी पंगती दर्शन दरवर्षी देतात आणि असा हा त्यांचा प्रेमाचा संबंध आहे. बरीच मंडळी यामध्ये आहे, त्यामध्ये महाराज तर आहेतच, परंतु आमचे हनुमान महाराज आहेत, आपले हरिभक्त परायण विनोदी बाप्पू आहेत, त्याचप्रमाणे अमोल महाराज आहेत. सर्वांचे नाव मला माहीत नाही, माझ्याकडे पत्रिका असती तर मी उच्चार केला असता. असा हा खेळीमेळीचा कार्यक्रम आहे, 5 दिवसाचा कार्यक्रम. आणि या कीर्तनाच्या निमित्ताने ज्यांचं सहकार्य आपली वारकरी शिक्षण संस्था जोग महाराजची संस्था. विठ्ठला आता हे कार्यक्रमाचं हा पंचदिनी कार्यक्रम आहे. तर आजपर्यंत हे सगळे कार्यक्रम यशप्राप्त असे कार्यक्रम झाले. तर या कार्यक्रमाचा हे जे चालू वर्ष आहे हे 4थं वर्ष आहे. या वर्षी त्यांनी गाथा भजन न ठेवता सकाळचे कीर्तन ठेवले. चांगलं आहे. त्यांची अपेक्षा आहे की आपले जेवढे गुरुबंधू होते आपल्या पाठाला त्यांना एक एक सेवा द्यावी असा त्यांनी विचार केला आणि म्हणून आता या वर्षी तो कार्यक्रम सुरू झालेला आहे. तेव्हा अशा कार्यक्रमामध्ये मला देखील सेवा करण्याचा योग मिळाला. विठ्ठला तर इथं मावळीच्या कृपेने, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कृपेने, सद्गुरु जोग महाराजांच्या कृपेने, आपल्या सर्व गुरुजनांच्या कृपेने तथा गोदे बाबाच्या कृपेने काही कमी पडत नाही, परिकर बाबाच्या कृपेने काही कमी पडत नाही. अशी वरडच नाही, आरड वरड या सत्तामध्ये होतच नाही की अन्न कमी झालं आणि काही भांडण झालं असं नाही. विठ्ठल विठ्ठल दरवर्षी अगदी यशप्राप्त असा हा कार्यक्रम होत असतो. तर आजच्या प्रसंगी सेवा करण्यासाठी संतपर असा होऊन निवड केला. कारण हे संत क्षेत्र आहे, तसं देव क्षेत्र देखील आहे. सिद्धेश्वर भगवान आहे. सिद्धेश्वर हे स्थान फार जुनाट आहे. आळंदी हे गाव पुण्यभूमी 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 ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर.
84 सिद्धांचा सिद्ध बेटी सिद्ध बेटी सिद्ध बेटी मेरा 84 सिद्धांचा सिद्ध बेटी सिद्ध बेटी सिद्ध बेटी मेरा. प्राचीन असं भगवान शंकराचं मंदिर आहे की ज्याला नामकरण सिद्धेश्वर मंदिर आहे. फार प्राचीन म्हणतात. त्रेतायुगामध्ये या मंदिराची स्थापना आहे अगस्त्य ऋषींनी केलेली आहे. भगवान महादेवाचं हे उत्तम असं पीठ आहे. अगोदरच गोड त्यात पुन्हा त्या दुधात साखर हे जसं आपण म्हणतो त्याप्रमाणे माऊलीची समाधी आहे. शिवपीठ हे असं प्रमाण दिलं, प्रसंग प्राप्त असं प्रमाण झालं. जुनाट हे स्थान आहे. वर्षाचं पाक नाही घेतलं पण फार जुनं आहे. जुनं ते सोनं असा हा भाग आहे. तेव्हा आजच्या प्रसंगाला माऊलींची सेवा करण्यासाठी सद्गुरूंची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग सर्वांच्या परिचित आहे. हा अभंग पाठ नसेल इथं असा विद्यार्थी नसेल जर दिसला तर काय करा आमच्या कानावर हात असं जीवनामध्ये सर्वांना असं वाटतं की हवं ते मिळावं नको ते टळावं. हवं ते मिळावं नको ते टळावं. हवं ते काय तर सुख नको ते काय तर दुःख. इच्छा सर्वांना सुखाची पण प्राप्ती मात्र दुःखाची. प्रयत्न सर्वांचे सुखाचे पण नित्याचा अनुभव दुःखाचा. असं का होतं? प्रयत्न करून सुख का मिळत नाही, दुःख का टळत नाही? तर जिथं आपले प्रयत्न चालू आहेत तो संसार आहे. अशा संसारामध्ये आपण किती जरी प्रयत्न केले तर ज्याला खरं सुख म्हणतात ते मिळणार नाही. संसाराचं मूळ स्वरूप हे सुख देण्याचं नसून दुःख देण्याचं आहे. आणि जे ज्याचं स्वरूप असतं शक्यतो त्यामध्ये परिवर्तन होत नसतं. याबद्दल एक सुंदर असा अभंग आहे तुकाराम महाराजांचा म्हणून म्हटलेला आहे. तर त्यामध्ये महाराजांनी असं चिंतन मांडलेलं आहे. आधी होता वाघ्या आधी होता वाघ्या दैव योगी झाला पाग्या. त्याचा येळकोट राहे नाम स्वभाव आधी होता वाघ्या दैवयोगी झाला पाग्या. त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना. वाघ्या नाम खंडोबाचा भक्त पण त्याचं दैव चांगलं भाग्य चांगलं एक उच्च स्थान त्याला मिळून गेलं. मग अशा पदी प्राप्त झाल्यानंतर जे काही पूर्वीचं असेल ते सोडावं ते टाकावं पण नाही शक्य झालं. एक अशीच बाई राजाकडे काम करणारी दासी म्हणून असणारी तर त्या दासीला
राजाने भरलं, अर्थात त्याच्याशी लग्न केलं. आता लग्न केल्यानंतर ती बाई आता कोण झाली माऊली? कोण झाली? ती आता पट्टराणी झाली. पट्टराणी झाली. पट्टराणी झाल्यानंतर जे काही पूर्वीच असेल ते सोडावं, ते टाकावं, पण नाही शक्य झालं. आधी होती दासी, आधी होती दासी, पट्टराणी केले तिसी. तिचे हिंडणे राहे आधी होती दासी, पट्टराणी केले तशी. तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना. एक असाच ब्राह्मण मनुष्य, पण त्या ब्राह्मणाचं दैव चांगलं, भाग्य चांगलं की काही साहस न करता, काही खर्च न करता, गड्यानो राजा किर झाला, गड्यानो राजा किर झाला, गड्यानो राजा किर झाला. अर्थात त्याला गादी प्राप्त झाली, राजगादी मिळाली. मग राजगादी प्राप्त झाल्यानंतर जे काही पूर्वीचं असेल ते सोडावं, ते टाकावं, परंतु नाही शक्य झालं. आधी होता ग्रामदोषी, आधी होता ग्रामदोषी, राज्य पदाले त्यासी. त्याचे पंचांग राहे आधी होता ग्रामदोषी, राज्यपदाले त्यासी. त्याचे पंचांग राहीना, मूळ स्वभाव जाईना. अर्थात ज्याचा जो मूळ स्वभाव, ज्याचं जे मूळ स्वरूप असतं त्यामध्ये परिवर्तन होत नसतं. त्याप्रमाणे या संसाराचा जर विचार केला तर याचं मूळ स्वरूप दुःख देणे ही आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुख नाही कोठे. आली या संसारी, वाया हव भरी. हो नका संसार दुःखमुळ, चौकडी संसार दुःखमुळ. संसार सागरुगा दुःखाचे मुळ. दुःखा म्हणे कोटी, दुःखाच्या ते पोटी विठ्ठल. या संसारामध्ये अनेक दुःख, अनेक दुःख, अनेक दुःख, अनेक दुःख. बरं, कोणाला कोणतं, कोणाला कोणतं, कोणाला कोणतं, कोणाला कोणतं, सर्वांचं दुःख मी सांगू शकत नाही. पण असं एकही जीवन नाही की त्या जीवनामध्ये बिलकुल दुःख नाही. एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये नसतं दुःख, पण बिलकुलच नाही असं होतच नाही. काही ना काहीतरी दुःख जीवाच्या जीवनामध्ये आहेच. काहीतरी राळा तो आधार सांगतो की या जीवनामध्ये, या संसारामध्ये
कोणाला आजाराचं दुःख, तर कोणाला शेजाऱ्याचं दुःख, कोणाला चोराचं दुःख, तर कोणाला आपल्याच पोराचं दुःख. सर्वांचा अनुभव आहे. पण संसार आपल्या इच्छेप्रमाणे का करत नाही, अर्थात खरंसकट का देत नाही, देणार कसं? असेल तर देणार, नसेल तर कुठून देणार? कारण ज्या ठिकाणी जे असतं त्या ठिकाणी ते मिळतं. असेल तर मिळतं, नसेल तर कसं मिळेल? जसं धरणात असेल पाणी तर खाली पाटात येणार, टाकीत असेल तर नळात येणार, आडात असेल तर पवऱ्यात येणार, खिशात असेल तर हातात येणार, कपात असेल तर बशीत येणार. एकंदर वस्तू असेल तर मिळते, नसेल तर नाही. संसारामध्ये दिसायला सुख, असायला दुःख. मग काही वेळेला दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं. दिसतं तसं नसतं. संसारामध्ये दिसायला सुख आहे, पण असायला दुःख आहे. एक गोष्ट सांगतो, जरा भजन करावे. असाच एक मनुष्य की ज्याच्या कानी एका गावाचं नाव पडलं गेलं, की असं एक भारत देशामध्ये गाव की ज्याचं नाव भूतगाव, ज्याचं नाव भूतगाव. पण त्याने तर्क केला, ज्या अर्थी भूतगाव अर्थात तिथं सगळे भूतच असावे, आणि म्हणून त्याने विचार केला की त्या गावाला आपण जावंच. काही गरज नव्हती, काय गरज, काय आलं म्हणलंय, पण नाही, हट्ट धरला. ते गाव आपण कुठंतरी पाहूच, प्रयत्न करूच. त्या प्रयत्नाला लागला, अनेक ठिकाणी फिरला, पण गाव काही मिळालं नाही. तर अशा प्रकारे एका माणसाने सांगितलं, बा आमच्या बाजूला असं कानी पडलंय, त्या बाजूला भूतगाव म्हणून म्हणतात. उन्हाळ्याचे दिवस होते, त्या दिशेने चालू लागलो आणि ते गाव देखील जवळ आलं. तर त्या गावातून दुपारचा प्रसंग, एक मनुष्य बाहेर पडला, एक मनुष्य बाहेर पडला. तर हा तिकडून गेला, तो तिकडून आला. दोघांची मध्यंतर भेट. राम राम श्याम श्याम. मग याने विचारलं, का हो तुम्ही या गावातून आला, हेच भूतगाव का, हेच भूतगाव का? म्हटले, मला काही तसं सांगता येणार नाही, कारण मी मरून 2 वर्ष झाले. मी मरून 2 वर्ष झाले. मग भूतच काय, यात तर शंका. एकंदर तो मनुष्य दिसायला माणूस पण असायला भूत, दिसायला माणूस पण असायला भूत. तसं संसारामध्ये दिसायला सुख पण असायला दुःख. विठ्ठला संसारामध्ये सुख नाही असं नाही आहे, पण त्याचं प्रमाण फारच कमी आहे. तुकाराम सुख पाहता जला पाडे, सुख पर्वतारे, सुख पर्वतारे वरे, सुख पर्वतारे Bye.
सुखाचा विचार केला तर जवळ एवढं सुख आणि दुःखाचा विचार केला तर डोंगरा एवढं दुःख. या संसारामध्ये सुख म्हणजे किती आहे तर दमडी दक्षिणा दिल्ली प्रदूषण. पण सुख फारच कमी, दुःखच फार. विठ्ठला सर्व स्थानी सर्वांचे जे प्रयत्न चालू आहे खऱ्या अर्थाने सुखासाठी. या कश्चित्री जगती येतते सौख्यस्य हेतो नैव कश्चित दुःखस्य. दुःखासाठी कोणीच प्रयत्न करत नाही. सर्वजण जे प्रयत्न करतात ते केवळ सुखासाठी. मग जरा जे दुःख व्हावे ऐसे कोणी भाविना जीवे. दुःखासाठी एकही मनुष्य प्रयत्न करत नाही. मार्गाने विचार केला या सर्वांचे जे प्रयत्न चालू आहे खऱ्या अर्थाने सुखप्राप्तीसाठी. परंतु या सर्वांचं स्थान चुकलं, ठिकाण चुकलं, स्थळ चुकलं, पत्ता चुकला. कारण ज्या वस्तूची आपल्याला गरज त्या वस्तूचा पत्ता माहीत असणं, ठिकाण माहीत असणं फार फार गरजेचं आहे. आणि म्हणून जगाला ज्या गोष्टीचं अज्ञान असतं त्याचं ज्ञान करून देणं हे खऱ्या संतांचं काम असतं. आणि म्हणून या संसारामध्ये या जगामध्ये नेमकं खरं आणि बरंच कुठं आहे हे सर्वांनाच कळावं म्हणून खऱ्या सुखाचा पत्ता महाराज अभंगाच्या पहिल्या जन्मात सुख वाटे हेची ठाई, सुख वाटे हेची ठाई. सुख वाटे हेची ठाई, 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 सुख वाटे हेची ठाई. बहुबाई संताजा, बहुबाई संताजा, मनहोरी केला, मनहोरी केला. बहुबाई संताजा, बहुबाई संताजा, मनहोरी केला, मनहोरी केला. सुख वाटे हेची ठाई, बहुबाई संताजा, बहुबाई संताजा, बहुबाई संताजा. सुख वाटे हेची ठाई, बहुबाई संताजा, बहुबाई संताजा, बहुबाई आपल्याला थोडा वेळ कमी आहे तेव्हा सिंगल प्रमाण नाहीतर कीर्तन लावण्याची शक्यता सुख एक हेची ठाई किंवा सुख वाटे हेची ठाई. आपले गुरुवर्य मोठे बाबा आपल्या संस्थेचे अध्यक्ष यांचा हा पेटंट अनुभव होता. तर ते त्यांचा पाठ असा होता सुख एक हेची ठाई असं ते घ्यायचे. ती सवय आम्हाला पटली. विठ्ठला सुख एक हेची ठाई. चकारात्मक महाराज बोलतात. चकाराला फार महत्व असतं. चकार काय दाखवतो? एकच. एकाचा स्वीकार इतरांचा त्याग दाखवणारा चकार शब्द आहे. मला हेच आवडतं याचा अर्थ इतर आवडत नाही. म्हणजे चकार एक दाखवतो इतरांचा त्याग दाखवतो. तेव्हा महाराज म्हणतात या ठिकाणी खरं सुख आहे. या ठिकाणी खरं सुख आहे. बहुपायी आणि कोणाचे फार आहे. त्याला मापच नाही त्या सुखाला. संतांचं सुख म्हणजे अपार आहे. तसा समुद्र अपार आहे पाण्याने तसं संत सुख देखील अपार आहे. तुकाराम म्हणाला होता तुका म्हणे संत सुखाचे सागर
सुखामये संग सुखाचे सुखामये संग सुखाचे सुखामये संग सुखाचे समुद्रामध्ये किती पाणी आहे मोजमाप नाही, मागे नाही, सध्या नाही, पुढे देखील होणार नाही. असं संतांचं सुख आहे, अपार सुख आहे. महाराज चक्कर ठेवून सांगतात बहुपायी संतांचे, कारण संतांचा एक एक शब्द फार तोला मोलात असतो. आपलेही शब्द, संतांचेही शब्द, आपलंही काव्य आणि संतांचंही काव्य यामध्ये फार मोठं अंतर आहे. आपल्या काव्यामध्ये शब्द फार मिळतील, अर्थ थोडा प्राप्त होईल. संतांच्या काव्यामध्ये शब्द कमी मिळतील, अर्थ मोठा प्राप्त होईल. जसं मावरी म्हणतात बिंब तरी बचके वडे प्रकाशाशी त्रिभुवन थोकडे. सूर्यबिंब दिसताना आपल्या बचकेत मावेत एवढं दिसलं, पण त्याचा प्रकाश पाहिला तर तिने लोकाला करून त्याचा प्रकाश होतो. एका कवीने असं काव्य केलेलं आहे पहा. हरिपुर वहनाचे वहनाने तर होते, शशीधर वहनाने ताडिले मार्गे पंथे. नदीपती पूजाचा तात भंगवून गेला, रविसूत महिसंगे थोर दुःखित झाला. अलिकुल वहनाचे अलिनाम भुंगा, तर त्या भुंग्याचं महान कमळ, कमळाचं महान पाणी. अलिकुल वहनाचे वहनानित होते, शशीधर वहनाने ताडिले मार्गी पंथे. शशी नाम चंद्र आणि चंद्राला धारण करणारा भगवान शंकर परमात्मा आणि भगवान शंकराचं महान नंदी. नदीपती पूजाचा तात भंगून गेला. नदीपती, नदीचा पती कोण? समुद्र आहे. नदीपती पूजाचा रिपू नाम शत्रू. समुद्राचा शत्रू कोण? अगस्ती. नदीपती पूजाचा तात भंगून गेला. अगस्ती ज्यापासून निर्माण झाले, जन्माला आले, त्याला गाडगं म्हटलं, मग काय माठ म्हटलं. गाडग्यातून त्यांचा, मडक्यातून त्यांचा जन्म झालेला आहे. नदीपती पूजाचा तात भंगून गेला म्हणजे फुटून गेला, तो घट फुटून गेला. रवी सोतमय संगे थोर दुःखित झाला. रवी नाम सूर्य आहे, सूर्याचा मुलगा कर्ण. कर्ण म्हणजे का आणि मही म्हणजे पृथ्वी. यामध्ये अर्थ एवढाच की एका बाईला बाईला मारलं, कानाला लागलं. अर्थ एवढं झालं, पैसे किती झाले? बहुपायी संतांच्या, संतांकडे अपार सुख आहे की ज्या सुखाचं मोजमाप नाही. सुखया संत समागमे, अपार अनंत प्रकारचं सुख आहे की ज्या सुखाला जगामध्ये तोड नाही, जोड नाही. असं संत जीवन सुखाने भरलेलं आहे, आनंदाने भरलेलं आहे, समाधानाने भरलेलं आहे. आणखी काय म्हणायचं तुम्हाला? विठ्ठला बहुपायी संतांच्या. कबीर महाराजांची कीर्ती फार झाली. वारे हाती माप चालले सज्जनाचे. एवढी कीर्ती, एवढी कीर्ती की देते माणसं कबीर महाराजांचंच नाव घेऊन राहिले. सकळ भक्तांचा राजा म्हणजे कबीर महाराज. कारण खाली जे अस्सल संत असतात, त्यांची कीर्ती काही करण्यासाठी अन्य काही करण्याचं कारण नसतं. असं मी प्रमाण म्हटलं ना,
वाऱ्या हाती माप चाले सजना वाऱ्या हाती माप चाले सजना कीर्ती मुखताचे नारायण कीर्ती मुखताचे नारायण वाऱ्या हाती तेव्हा कबीर महाराज बोलू लागले मी फार असा म्हणजे मोठं मला समजू नका मानू नका माझ्यापेक्षा जगामध्ये फार मोठे पडले आणि जर पाहायचंच असेल तर वृंदावन गोकुळ या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला एका एका गवळणीच्या परिमाणामध्ये माझ्यासारखे असे कोट कबीर वाद जातील जा कबीर कबीर क्या कहिए जाए जमुना के तीर एक एक ग्वालन के प्रेम में बह गए कोट कबीर कबीर महाराज बोलतात की गोपिकांचं प्रेम गोपाळांचं प्रेम माझ्यापेक्षा कितीतरी पटीने आहे ही त्यांची प्रेमाची भाषा नम्रतेची भाषा आहे महाराज तसे त्या उच्च दर्जाचे होतेच पण ते आपलं नाव न घेता दुसऱ्याचं नाव दाखवतात विठ्ठला खऱ्या संतांकडे नेहमीची भाषा नम्रतेचीच असते संतांकडे जो मी असतो ना तो नम्रतेचा मी असतो आणि आपल्याकडे जो मी असतो ना तो अहंकाराचा मी असतो असे रगड माणसे रगड माणसं आहे कधी मी नम्रतेचा असावा नम्र झाला भूतान त्याने सोडले आनंद विठ्ठला भगवान कृष्ण सांगतात जो जगाला धाकटा होतो लहान होतो त्यालाच मी म्हणतो दुसऱ्याला नाही जे जगा धाकटे होय जे तै जवळी गेल्याची नम्रता कधी चांगलीच असते पण भलत्या ठिकाणी नम्रता अंगलट येते तेव्हा भगवंताने विचार केला आपल्या भक्ताचं कार्य संपलेलं आहे मरते लोकातील आणि म्हणून भगवंताने आपल्या काही सेवकांना आज्ञा केली की जा मरते लोकांमध्ये भगवंताची आज्ञा प्राप्त होताच भगवंताच्या शक्ती सामर्थ्याने भगवंताचे सेवक डायरेक्ट काशी क्षेत्रामध्ये हजर कबीर महाराजचा एक छोटा आश्रमामध्ये प्रवेश केला सर्वत्र नाम चिंतन कार्य पडलं श्रीराम जय राम जय जय राम 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 नाम चिंतन कार्याला अति आनंद झाला श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत अगदी नम्रतेने दर्शन केलं आणि आपला परिचय दिला की आम्ही वैकुंठात राहणारे देवाजवळ राहणारे भगवंताने आम्हाला आज्ञा केली त्यांनीच आम्हाला तुमच्याकडे पाठवलेलं आहे तर त्याचं कारण आहे की भगवंताने सांगितलं की त्यांचं कार्य संपलेलं आहे तर त्यांना वैकुंठामध्ये घेऊन या असा भगवंताचा निरोप आहे आपल्याला भगवंताने बोलावलं वैकुंठात बोलवलेलं आहे कोणाला आनंद होणार नाही तर उलट कबीर महाराज रडू लागले आणि बोलू लागले राम बुलावा भेजिया राम बुलावा भेजिया
साधु संग में सो वैकुंठ न होय जो सुख साधु संग में सो वैकुंठ न होय. कबीर महाराज म्हणतात या मृत्यूलोकामध्ये जे काही संत महापुरुष आहेत अशा संतांपासून जे सुख मला मिळत आहे प्राप्त होत आहे अशा प्रकारचं सुख मला वैकुंठामध्ये देखील प्राप्त होणार नाही. जो सुख साधू संग में सो वैकुंठ न होय. असं अपार अगणित की ज्या सुखाला जगामध्ये तोड नाही जोड नाही असं सुख संतांचं संतांचे सुख असं जे सुख आहे त्याचा उपयोग भगवान देखील करून घेतो. देवाईपेक्षा भारी सुख हो देवाईपेक्षा भारी सुख. म्हणून तर भगवान सेवा करतो संतांची. नाथ महाराजांची सेवा 36 वर्ष सेवा केली. कावडीने पाणी जापरी चक्र पाणी पाहे संत सेवा केली आणि 3 रूप धारण सेवा केली. 3 रूप भगवंताने केली. 3 नाव धारण करून 3 रूपाने भगवंताने त्यांना न कळू देता कारण भगवंताची माया फार कठीण आहे की सामान्य जीवाला तर नाहीच नाही पण मोठमोठ्या संतांना देखील ती कळत नाही. जैवी माया संतांना कळते पण दैवी माया संतांना देखील समजत नाही. तिथं जी माया ठेवली भगवंताने त्यांच्यावर दैवी माया त्यामुळे नाथ महाराजांना देखील कळालं नाही. संत महात्मे की जिथं भगवान देखील नतमस्तक होतो मन लावून त्यांची सेवा करतो 1 रुपयाने घेता त्यांच्या मनाप्रमाणे भगवान वागत असतो करत असतो. कारण त्याचं कारण आहे त्यांच्या ठिकाणी कष्टाचं मन नाही कष्टाची अपेक्षा नाही. कारण ते कोणाशीच वैर करत नाही आणि कोणाशीच भेद करत नाही आणि कोणाचीच निंदा करत नाही. म्हणून ते जगामध्ये आपल्याला हे जमत नाही. पदोपदी निंदा पदोपदी वैर पदोपदी भेद. म्हणून माणसाने निर्वैर व्हावे जग समदृष्टी पाहावे आनंद कासावे लोकाप्रती सर्वाप्रती विठ्ठला. सुख एक हेची ठाई बहु पाय संतांचे असं अपार सुख संतांकडे असल्यामुळे म्हणून मी काय केलं अभंगातील दुसरे चरण. मनानी केला वाद मनानी केला वाद मनानी केला वाद मनानी केला वाद
मनावले केला वास नाही नाश ते ठाई. असं आपला टाइम आता संपत आलेला आहे आणि म्हणून आता जास्त लांब जाण्याचा अर्थ नाही. आता मुलं देखील भरपूर आलेले आहेत. प्रामाणिकपणा ठेवत जरा म्हणजे तुमच्या जीवनाचं चांगलं होईल. असं राग मारू नका. पण आपलं कर्म माणसाने चांगलंच करा. चांगलं कर्म कधी आपल्या कामी पडत असतं. विठ्ठला ज्याचा आपण खातो त्याची चाकरी पण करावी, चांगली करावी. चाकरी तर भाकरी, काम तर दाम, सेवा तर निवा. फुकट कोणाचं खाऊ नये. आमचं गुरुवरीनं तुझी बाबा सांगत असत. कोणाच्या जरी घरी गेलं तर ते आम्ही समयित होतो ना, तर ते लगेच म्हणायचे हे पोरो अनाज्ञान शिव टाका बसायला. हरे राम राम राम. का घरचं कोणाचं फुकट खाऊ नये त्याचं मन आहे. कारण आम्ही चिंतन नाहीतर करा भजन. असं आपले थोर संत होऊन गेले त्याप्रमाणे आपण जगायचं. या ठिकाणी दरबार सकळ साधू संतांचा आहे. अशा दरबारामध्ये सर्वांनी चांगल्या वेळेतच आलं पाहिजे. आपल्याला वेळेत जेवढं येतं मग आणि शिस्त हे पाळलं पाहिजे. बाबाचं असं मत असायचं. बाबाकडे हेच होतं मग पाणी शिस्त. वेळच संपलं पाहिजे, वेळच सुरू झाला पाहिजे. जरी वेळ झाला तर लेट पण थेट. बाबा कधी पुढे जात नव्हते. तेव्हा आपला टाइम आता संपत आलेला आहे. 2 चरणाचा भाव आपण थोडक्यात एकच चरण झालं तसं मनोबरी केला असं नाही नाश ते ठाई. तर संतांच्या बद्दल तुकाराम महाराजांना फार प्रेम होतं. त्यांनी आपले प्रेम भावना अनेक चरणातून दाखवलेली आहे. महाराज तर बोलतात त्या जगामध्ये माझ्या प्रेमाचं माझ्या श्रद्धेचं ठिकाण जर कोण असेल तर संतांची ये पायी हा माझा विश्वास. संतांची ये पायी हा माझा विश्वास. संतांची ये पायी हा माझा विश्वास. संतांची ये पायी हा माझा बद्दल अत्यंत प्रेम. पर ते प्रेम सोनेसारखं नव्हतं. सोन देखील प्रेम करत असते आपल्या सासूबाईवर. कल्पना करा एखादी सासूबाई मरू नये पण समजा मेली तर मेल्यानंतर अनेक लोक रडत असतात. अनेक रडणारे जरी असले पण काही ठराविक घटक. मुलगी रडते, मुलगा रडतो आणि सोनही रडते. तर मुलगी जी रडते ते बेंबेच्या देठापासून, मुलगा देखील रडतो तो अंतरापासून आणि सून देखील रडते गळ्यापासून. म्हणून प्रेमाच्या बद्दल नाव घेताना महाराज तिचं नाव घेतात. सासूसाठी रडे सुन भाव अंतरी भाव
मेल्यानंतर सुनही रडत असते, परंतु रडत असताना आपल्या मनात म्हणत असते, बरं झालं ना एकदाची व्याध निघून गेली ना. एका गावामध्ये फार मोठे कुटुंब, एक म्हातारी, त्याला 2-4 सुना होत्या. शेवटी वय झालं, आयुष्य संपलं, म्हातारी गेली. अख्खं गाव जमा झालं, प्रेत यात्रा निघाली. तर जाता जाता असं एक झाड लागलं की ते झाड म्हणजे आंब्याचं नव्हे, लिंबाचं नव्हे, जांभळाचं नव्हे, नेमकं जांभळाचं. सगळी जांभळं ते पिकलेली, काळे काळे टपोरेच्या टपोरे जांभळं लागलेले. तर वारा घालताना एका सुनेचं लक्ष वर गेलं, सर्वात धाकटी सून तिचं लक्ष वर गेलं. शेवटी त्या जांभळाला कोण त्याच्या तोंडालाच पाणी आलं आणि ते रडण्याच्या स्वरातच बोलू लागली, कारण 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 कारण. तिने पंचम सोडला. हा पंचम सोडला, सारे ग म प. तेव्हा तिची थोडी जवळच होती. ती म्हणू लागली, कागद तुला काही डोकं, तुला काही अक्कल आहे का, तुला काही कळतंय का, लोक आपल्याला काय म्हणतील, लोक आपल्याला नाव ठेवतील, अगं जांभळं खायचे पण आताच नाही, येता वेळ ग येता वेळ, येता वेळ ग येता वेळ. ही खरं प्रेम आहे का? बिलकुल नाही. असं कधी घडतं का? लोक सांगत त्याला म्हणून सांगायचं. तर अशा प्रकारे प्रेम करे दिशे जना भिन्न अंतरी भावना, अंतरातील भावना वेगळी असते. तर प्रेमाला मूल आहे, प्रेमाला मूल आहे. तर इथं महाराज होता, संतांच्या बद्दल महाराजांना अति प्रेम होतं, म्हणून त्यांनी आपली भावना प्रकट केली. मनवले केला असं नाही नाशत येत आहे. संतांकडे सुख म्हणून मी त्यांचा आश्रय केला, त्यांची संगत केली. आणि म्हणून संगती करताना शक्यतो चांगल्याचीच करा, वांगल्याचे नको, सज्जनाची करा, दुर्जनाचे नको, मोठ्याची करा, छोट्याचे नको. पण आजकाल कोण मोठा? तर ज्याच्या खिशात घरात भरपूर नोटा. आजकाल तो सर्वात मोठा, पण खरा मोठा तोच आहे की जो समाज सेवा करणारा, आई बापाची सेवा करणारा, गुरुजनांची सेवा करणारा, इमानदारी धरणारा, सत्याचं जीवन जगणारा, दान धर्म करणारा, सुखदुःखामध्ये सामील होणारा, असं ज्याचं जीवन तो सगळ्यांमध्ये मोठा. विठ्ठला मनावून केला वाजू, मनावून केला, मनावून केला वाजू, मनावून केला वाजू, मनावून केला वाजू, मनावून केला ज्ञानेश्वर
बोली केला वास नाही नाशते ठाई न करवे हरी चाली निवारली चिंता है न बोली केला वास नाही नाशते ठाई तुका म्हणे निवेदनु रजकनु लागता मन बोली केला वास नाही नाशते ठाई ज्ञानेश्वर नाम तेव्हा या ठिकाणी ही केलेली सेवा भगवंताच्या चरणी प्रातस्मरणीय सर्व गुरुजन तथा माऊलीचा दरबार आहे. विश्व माऊली जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज तथा बुद्धे बाबा आदी सकल संत या सर्वांच्या चरणी सेवा अर्पण करतो. या ठिकाणी सेवेला विनंती. विठ्ठल जय जय सगळ्यांनी समोरच्या महिला मंडळी खाली बसा. या ठिकाणी आज प्रथम दिवसाचं पुष्प हरिभक्त पारायण भजन भीष्म गुरुवर्य परमेश्वरी बाबा